नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. आजच्या भागात आपण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीचं विश्लेषण करणार आहोत. कारण आजही महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यातल्याच ओबीसी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडते. तब्बल 2 तासापासून चाललेल्या बैठकीत काय काय झालं हे जाणून घेणार आहोत, त्याचं विश्लेषण करणार आहोत. खरं तर आज महाराष्ट्रात बदललेल्या स्वरूपात का होईना, गेल्या वर्षी सुरू झालेलं मराठा आरक्षण आंदोलन आजही सुरू आहे. त्याच्या विरोधात ओबीसी समाजानं गेल्या 10 दिवसांपासून कठोर आंदोलन सुरू केलेलं आहे. त्याचं नेतृत्व करतायत प्राध्यापक लक्ष्मण हाके, जे गेल्या 10 दिवसांपासून उपोषणावर आहेत. आणि त्यामुळेच वडीगोद्रीत सुरू असलेलं ओबीसी आंदोलन राज्यभरात पोहोचलं. त्यावरच तोडगा काढण्यासाठी आज सकाळी 8:45 वाजता सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीत दाखल झालं. खरं तर काल झिरो आवर मध्ये लक्ष्मण हाके आले असताना त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायची इच्छा नाही असं म्हटलं होतं. जर उपोषण सोडवायचं असेल तर हवे असलेले आश्वासनं लेखी आणावे असंही त्यांनी म्हटले होते. आज सरकारचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, अतुल सावे, ओबीसी नेते गोपीचंद पडळकर, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर हे पोहोचले. पण लेखी आश्वासन त्यांच्याबरोबर आले नाही. त्यामुळे उपोषणही सुटले नाही. पण ही सगळी नेते मंडळी आणि लक्ष्मण हाके यांच्यात 1.25 तास चर्चा झाली. चर्चा सुरू असतानाच मंचासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मग तासभराच्या चर्चेत गिरीश महाजनांनी लक्ष्मण हाकेंची आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करत लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा चर्चा घडवून आणली. आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण दिलं. त्यानंतर लक्ष्मण हाके यांचं शिष्टमंडळ नियोजित बैठकीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. त्यांच्यासोबत ओबीसी आरक्षण बचाव समितीचे इतर 6 सदस्य देखील होते. तर सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, संजय बनसोडे, पंकजा मुंडे हजर होते. मात्र बैठक सुरू होण्याआधीच महाराष्ट्राला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे विरुद्ध ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके असा सामना पाहायला मिळाला. तो सुरुवातीला पाहूयात. मंदिर रद्द करा, ह्या भानगडीत पडायचं नाही. कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं. तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? या बोगस नोंदी आणि या बोगस नोंदी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे, तुम्ही एक जात प्रमाणपत्र जर कॉमन मॅननं जर काढलं तर त्याला 2 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची त्याला सजा देता. तुम्ही जर लाखो सर्टिफिकेट जर बोगस डॉक्युमेंटच्या द्वारे काढत असाल आणि गव्हर्नमेंटच्या संरक्षणात काढत असाल तर मग या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून तोडगा काढण्याची ओबीसी नेत्यांची भूमिका. ओबीसी नेत्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा. ओबीसी आरक्षण संदर्भातही उपसमिती स्थापन करणार. नुकतीच ओबीसी नेत्यांबरोबर आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेली बैठक सह्याद्री अतिथीगृहावरची संपलेली आहे आणि तिथे हे निर्णय घेण्यात आलेले आहे. आताच आपण बघितलं की बैठक संपली आहे, काय निर्णय झाले. आणि आता आपण जाऊया वडीगोद्री गावात. बैठक संपते
आणि ती समताच लक्ष्मण हाके जिथं बसले आहेत उपोषणाला ते काय म्हणतात ते ऐकूयात. त्या पद्धतीनं पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या आणि फुले शाहूंचं उठसूट नाव घेणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं सरकारला का सोशो इकॉनॉमिकल स्टडी करावा असं वाटत नसेल, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला शासनानं दिलं पाहिजे. उपसमिती झाली पाहिजे, अजून न्यायिक सल्ले घेतले गेले पाहिजेत. जे फॅक्ट अँड फॅक्च्युअल आहे, म्हणजे जो स्टडी आहे, नोकरीमधलं प्रतिनिधित्व ओबीसीचं किती आहे, ज्युडिशरीमधलं किती आहे, एज्युकेशनमध्ये कट ऑफचं प्रमाण या महाराष्ट्रामधलं भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं किती आहे, हायर एज्युकेशनमध्ये किंवा महिलांचं शिक्षण हे या महाराष्ट्राच्या टोटल महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसीचं काय परफॉर्मन्स आहे हे कधी कळणार आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या लोकांना, प्रशासनाला. आणि या गोष्टी जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही यांना कसा सामाजिक न्याय देणार आहात मुख्यमंत्री महोदय. केली मी मागणी सगळे सोयरेबाबत. मी दुपारीही बोललो होतो, शिष्टमंडळासमोरही बोललो होतो शासनाच्या, की सगळे सोयरे हे जे काय अध्यादेश आणतायत हा शोध लावला कुणी, कुठल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या डिक्शनरीमध्ये याची व्याख्या आहे सगळे सोयऱ्यांची, कुठल्या कोर्टानं म्हणजे सुप्रीम कोर्टापासून वेगवेगळ्या हायकोर्टापर्यंत कुठल्या जजमेंटमध्ये या गोष्टीची व्याख्या आहे का, कुणी लावलाय शोध हा, या गोष्टीची उत्तर आम्हाला कळू द्या. घटना बाह्य काही गोष्टींचा उपयोग करू नये अशी माझी शासनाला विनंती आहे. बैठकीमध्ये या सगळ्या मागण्या जेव्हा मांडण्यात आला तेव्हा हा सुद्धा मुद्दा आला की या मागण्या वैचारिक लेवलच्या संशोधनात्मक याची पूर्तता झाली पाहिजे, त्यामुळे वेळ सरकारने घ्यावा असं सुद्धा त्यामध्ये सूचना केलेली आहे. पण आंदोलन सुद्धा राहतंय. हे बघा, मी ज्या मागण्या केलेल्या आहेत आणि आत्ता तुम्ही जे प्रश्न मला विचारले हे निश्चित संशोधनात्मक आहेत आणि लेहंदी वेळखाऊ पण आहेत, हे सुद्धा मलाही मान्य आहे. मी कुठं म्हणतोय, मी म्हणतोय फक्त की आम्ही प्रोटेक्शन करतो आहोत किंवा आम्ही याला धक्का लागू देणार नाही. लेखी द्या, लेखी द्यायला तुम्हाला काय, तुमच्या कायदेशीर सल्लागारांना बोलवा, सचिवांची मीटिंग घ्या, लेखी द्या ना. का ओबीसीचा प्रश्न म्हटल्यानंतर त्याला प्राधान्य नाही का आपल्याकडं? ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा अशी सुद्धा शिष्टमंडळाने मागणी. मी बसायला तयार आहे, मी म्हणजे आम्ही बसायला तयार आहोत. त्यांनीही बसावं, लॉजिकली मांडणी करावी, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन बोलावं, ॲज पर लॉ बोलावं, ॲज पर एकमेकांचा टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट. या नागरिकाला प्रत्येकाला मान सन्मानाची वागणूक इथल्या व्यवस्थेनं लोकांनी द्यावी. आम्ही हजारो वर्ष पीडित आहोत, शोषित आहोत, गावकुसाबाहेर आहोत, स्थलांतरित आहोत, भटके आहोत. आजही आमचं एखाद्या गावामध्ये 4 दिवसाच्या पुढं आमच्या भटक्या विमुक्तामधल्या किंवा ओबीसी मधल्या एखाद्या माणसाचं पाल पडू शकत नाही. आजही पारद्याचं घर, छोट्या मोठी चोरी झाली की पहिला आळ पारद्यावर घेतला जातो आणि त्याचं घर जाळलं जातं. हे कायद्याचं राज्य आहे, हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे. आजही हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट हा प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनकडून या गोष्टीचा PSIचं ट्रेनिंग असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग असेल, त्या हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट इंग्रजांनी बनवलेल्या त्या कायद्याचा सराईत गुन्हेगाराचा कायदा आहे की एखादा गुन्हा घडला तर पहिल्यांदा पारद्याला, बेरडाला किंवा गुन्हेगार जमाती आमच्या विमुक्त जमातीमधल्या. एकीकडे मुंबईत हाय व्होल्टेज बैठक सुरू होती तर दुसरीकडे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी आंदोलनं सुरू होती. परभणी, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, नांदेड, पंढरपूर अशा अनेक शहरांमध्ये आंदोलनं सुरू होती. कुठे रास्ता रोको होता, कुठे निदर्शनं होती, कुठे मोर्चा होता, तर कुठे आमरण उपोषण सुरू होतं, तर काही ठिकाणी टायर जाळत घोषणाबाजीही झाली. त्यामुळे राज्यात सामाजिक तणावाची भीती निर्माण झाली आहे. म्हणून मुंबईतल्या बैठकीला विशेष महत्त्व येतं आणि त्यावरच होता आपला पहिला प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता,
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या शिष्टमंडळाची राज्य सरकार बरोबर बैठक. आंदोलनावर तोडगा निघेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आणि आता आपण जाऊया थेट सह्याद्री गेस्ट हाऊसला, जिथं ओबीसी आरक्षण संदर्भातली ही बैठक, ज्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलाय, ती नुकतीच पार पडली आहे. बैठकीत कोणता नेता काय बाजू मांडतोय हेच जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपले प्रतिनिधी आता आपल्या बरोबर असतील. सूरज सावंत. सूरज, झिरो आवरमध्ये तुझं स्वागत आहे. आणि आत्ता नुकतीच बैठक पार पडली आहे, काय म्हणशील? लक्ष्मण हाकेंच्या जे काही उपोषण आंदोलन सुरू आहे त्याचा तोडगा निघाला का? नक्कीच आपण पाहतोय की सह्याद्रीवरती हाच हाय व्होल्टेज ड्रामा हा सुरू होता. आता सरकारकडनं जे मंत्री या ठिकाणी शिष्टमंडळ उपस्थित होतं त्या मंत्र्यांवरती प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढून त्यांचं उपोषण मागे घेण्यासंदर्भातली. यामध्ये जे काही सूचना देण्यात आल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने होती ती म्हणजे ओबीसी संदर्भात एक उपसमिती स्थापन करण्यासंदर्भात. त्याला देखील आता शासनाने मान्यता दिलेली आहे. मराठ्यांच्या जी उपसमिती आहे त्यांना जी व्यवस्था दिली जाते त्याचप्रमाणे व्यवस्था ही उपसमितीला म्हणजेच ओबीसी उपसमितीला ही देखील दिली जाणार आहे. त्याचबरोबर जो निधी ज्या पद्धतीने मराठ्यांच्या ज्या संस्थांना मिळतो त्याच पद्धतीने निधी हा इकडे ओबीसीच्या ज्या संस्था आहेत त्यांना देखील मिळण्यात यावा, यावरती देखील एकमत झालेलं आहे. सर्वात महत्वाची माहिती ही देखील समोर आली ती म्हणजे उद्या ओबीसी जी समिती स्थापन केली जाणार आहे त्याचा प्रामुख्याने अहवाल आणि त्याला देखील तोच दर्जा दिला जावा जो मराठा उपसमितीला मिळालेला आहे. त्यामुळे हे 3 निर्णय हे महत्वाचे झालेले आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण बैठकीत जर आपण पाहिलं तर भुजबळांनी एकूणच आक्रमक रूप हे पाहायला मिळालं होतं. ते म्हणजे बांटी आयोगाचा जो अहवाल आहे हा अमान्य आहे आणि त्यामुळेच जात निहाय जनगणना ही सरकारने केली पाहिजे. त्याचबरोबर सगळे सोयरींची जी सूचना आहे त्या हरकती या संदर्भात देखील सरकारने श्वेतपत्रिका काढणं हे देखील गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. त्यामुळे या संदर्भात आता भुजबळ यांनी जी आक्रमक भूमिका मांडलेली आहे त्याकडे नेमकं आता कसं पाहिलं जातं हे महत्वाचं आहे. मात्र उद्या जे शिष्टमंडळातले मंत्री या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे ती म्हणजे उद्या लक्ष्मण हाकेंची भेट घेऊन त्यांचं उपोषण कसं मागे घेता येईल या संदर्भात त्यांची समजूत काढण्याचं. सूरज, आज जर बघितलं तर लक्ष्मण हाके आजच्या बैठकीनंतर सुद्धा ते कायम होते आपल्या एका मागणीवर. त्यांचं म्हणणं आहे आश्वासनं ही लेखी हवीत. लेखी आश्वासनं मिळणार आहेत का? उद्या जे मंत्रिमंडळ जाणार आहे, जे मंत्री जाणार आहेत, नक्कीच ज्या मागण्या आहेत त्यातील अनेक मागण्या या बहुतांश मागण्या या मान्य झालेल्या आहेत. त्या संदर्भात लेखी आश्वासन देण्याला सरकारने देखील सकारात्मकता दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे नेमकं लेखी आश्वासन सरकार कधी देतं याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आता भेट तर होणार आहे, या भेटी दरम्यान मागे घेत आहेत का आणि त्यांच्या सोबतच हे लेखी आश्वासन दिलं जात आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. अद्याप बैठक संपलेली आहे. बैठक संपल्यानंतर अद्याप कुठला नेते हे माध्यमांशी संवाद साधण्यासाठी बाहेर आलेले नाहीयेत. त्यामुळे या संदर्भात नेते आता काय नेमकं सांगतात हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. मात्र अनेक बैठकीत अनेक तोडगे. सूरज, तुझे धन्यवाद. तू दिलेली माहिती अत्यंत महत्वाची होती आणि तुझ्या तिथे येऊन नेते काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला ऐकायचंच आहे. मात्र त्याआधी परत एकदा जाऊया वडीगोद्री गावात. थेट लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत आणि त्यांना काय म्हणायचंय आजच्या या बैठकीबद्दल ते ऐकूया. आता तुम्हाला सुद्धा प्राथमिक माहिती मिळाली असेल हाकेजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे बैठकीवर? हॅलो, तुम्हाला सुद्धा मला येतोय, आम्हाला येतोय. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? बैठकीची माहिती तुम्हाला सुद्धा प्राथमिक मिळालेली असेल. बैठक ज्या पद्धतीनं झाली त्याबद्दल आपण समाधानी आहात का? बैठक झाली आमच्या शिष्टमंडळाकडून, वेगवेगळ्या नेत्यांकडून
भूमिका मांडली गेली, चर्चा पण झाली चांगली, परंतु कुठलंही लेखी आश्वासन आपल्याला मिळालेलं नाही, ही मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. मग उद्या लेखी आश्वासन घेऊन काही मंत्री आपल्याला भेटायला येणार आहेत का? तसं काहीच मला माहिती आता तरी कळालेली नाही. खरं तर आज आपल्या उपोषणाचा जवळजवळ 10वा दिवस उजाडतोय. आपलं उपोषण आपण मागे घेणार आहात का? माझी तरी सध्या, आमची तरी तशी सध्या आम्ही शासनाचं जोपर्यंत आम्हाला आश्वासक असं उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही. तरीही आम्ही उद्या आमची संयोजन समितीची बैठक उद्या घेत आहोत. लक्ष्मणजी, आपल्याला काय नक्की माहिती मिळाली? बैठकीच्या आत काय झालं असं आपल्याला सांगण्यात आलंय? बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी आपल्या भूमिका ठाम पद्धतीने मांडलेल्या आहेत. आणि लक्ष्मणजी, मी आपल्याला एकच मिनिट थांबवते. छगन भुजबळ आत्ताच बैठकीतून बाहेर आलेले आहे. ते काय म्हणतात ते आम्ही सुद्धा ऐकतो आणि आपल्याला सुद्धा ऐकवतो. आजच्या बैठकीत तोडगा निघालेला आहे का? उपोषण उद्या लक्ष्मण हाकेंचं मागे घेतलं जाणार आहे का? आपल्या सर्वांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती मिळते. वडीगोद्रीला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण 9 दिवस झालेले आहेत उपोषण करत आहेत. आणि त्यांच्याच बरोबर मंगेश ससाणे हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 3-4 मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः, अतुल सावे साहेब, गिरीश महाजन, उदय सामंतजी, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, प्रकाश शेंडगे, पडळकर, गोपीचंदराव पडळकर आमदार, असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोद्री, जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे, ते आम्ही सगळे तिथे हजर होतो. खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं, त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही. ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू. देणे, तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार. त्याप्रमाणे कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही. ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात. म्हणजे ओबीसीतून, EWS मधून, आणखी ACBC मधून, हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात. तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली एक कल्पना आलेली आहे. तिचा आम्ही स्वीकार करू, जेणेकरून
जो कोणी मनुष्य असेल, जी कोणी व्यक्ती असेल ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल. सरकारला फसवलं जाणार नाही. मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. सगळे सोयीच्या बाबतीमध्ये बराच मोठा उहापोह झाला. आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल, त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे, मोठं डॉक्युमेंट आहे आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात. आणि म्हणून तर हे जे आहे सगळे सोयरेचे, आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे सोयरे वेगळं करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती, आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो. त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे. आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ. कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही, त्याचबरोबर विमुक्त, भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही, करू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले, हाणामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला. अजूनही ते प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू, हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईल, पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोद्रीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं, 2-4 दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मिटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल. अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया. शिष्टमंडळ पुन्हा एकदा जालन्याला शिष्टमंडळ पुन्हा जालन्याला जाणार आहात, मात्र हे घेऊन जात असताना लडकी घेऊन जाणार आहे का, आणि त्यांची जी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटायला जाणार आहेत. आम्ही मंत्रिमंडळ जे आहे जवळ 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहे. आम्ही जे आता बोलू त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, कारण मी तिथे आहे त्याच्यामुळे काळजी करू नका. भुजबळ साहब, हिंदी में आज आपकी त्याला बैठक प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला. नाही सर, छगन भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील. भुजबळ साहब, हिंदी में बताइए आज आपकी बैठक हुई, कई घंटे चली, काय लावाला वेळ आणखी काय नाही. किन मुद्दों पर चर्चा हुई और बैठक के अंत में क्या निकल कर आया? नहीं, ये जो है उन्होंने उनको हम दरख्वास्त करेंगे. 7-8 मंत्री जो है कल जाएंगे. उन्होंने जो बातें वहाँ उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे.
मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर। कुछ बातें उन्होंने मान ली है और उन्होंने ये भी कहा है कि ये सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको। आपण आत्ताच ऐकलं की छगन भुजबळ हे नक्की काय म्हणालेत, बैठकीमध्ये काय झालं हे त्यांनी सांगितलं आणि उद्या ते स्वतः सुद्धा इतर मंत्र्यांबरोबर वडीगोद्री गावात जाणार आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलं। आपल्याबरोबर लक्ष्मण हाके आहेत। हाकेजी, आपण सुद्धा ऐकलत की आता काय म्हणाले छगन भुजबळ। एकंदरीत ते सुद्धा उद्या येणार आहेत आणि आपल्याला रिक्वेस्ट करणार आहेत की आपण आपलं उपोषण सोडावं। काय जे जे त्यांनी सांगितलं ते ऐकल्यावर आपली आता काय प्रतिक्रिया आहे? आत्ताच्या त्यांच्या प्रेसमधून मला सगळे सोयऱ्यांसंदर्भात काय चर्चा झाली किंवा जात प्रमाणपत्र हे पॅन आधारला लिंक करावं, ही योजना चांगली आहे असं त्यांच्याकडून मला उत्तर मिळालं। या माझ्या 2-3 मागण्यांवरती तर सकारात्मक चर्चा झाल्याचं यावरून दिसतं। पण माझी तिसरी जी मागणी आहे, ज्या खोट्या नोंदीद्वारे जे कुणबी सर्टिफिकेट इश्यू केलं जाते त्याच्यावरती आम्ही ओबीसी बांधवांनी हजारो लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत। त्या हरकतींचं झालं काय, त्याच्या बाबतीमध्ये शासनानं आम्हाला एक श्वेतपत्रिका किंवा काय केलं त्याच्यावरती या गोष्टी आम्हाला कळाव्यात असं वाटतं। म्हणजे उद्या आपण पहिले ती चर्चा करणार आणि मगच निर्णय घेणार असं म्हणायचं का? मगच निर्णय घेणार। आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं हे मान्यवर मंडळींचं होतं, सर्वसमावेशक होतं। त्या लोकांनी सकारात्मकच चर्चा केली असेल अशी आशा आहे। परंतु ओबीसी बांधवांचं समाधानकारक जर उत्तर जर उद्या नाही मिळालं तर मग आंदोलन हे चालूच राहील। आपण आत्ताच हाकेजी आपण आमच्या बरोबर राहाच, मात्र दुसरीकडे आता आपल्या बरोबर आहेत मनोज जरांगे। मनोज जरांगे अगदी थोड्या वेळात आपल्या बरोबर असणार आहेत। ते आपल्याशी कनेक्ट होत असताना परत एकदा लक्ष्मण हाके यांच्याकडे जाऊया। हाकेजी, एक अजून महत्त्वाचा मुद्दा जो छगन भुजबळ यांनी मांडला आणि तो होता की खोट्या नोंदी झाल्या आहेत काही असं मान्य झाल्याचं दिसतंय शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आपल्या तिन्ही ज्या मागण्या होत्या त्यावर चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चा झाली असं आपल्याला वाटत नाही का? सकारात्मक चर्चा झाली आणि आमचं जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्यावरती माझा पूर्णतः विश्वास आहे, त्याबद्दल वादच नाही। पण ओबीसीनी ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतीचं काय झालंय, माझ्याकडं अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून ज्या नोंदी वगैरे त्या डॉक्युमेंट सोशल मीडियावरती फिरतायत, जे प्रशासनामध्ये काम करणारी लोक आहेत, माझ्याकडे खूप पुरावे आहेत, माझ्याकडे तशा नोंदी आहेत। वेळ प्रसंगी मी त्या शासनालाही दाखवू शकतो। पेनाने खाडाखोड केलेल्या जुनी नोंद आणि आत्ताची पेनाने दिलेली नोंद, नक्कीच हेच आपलं जे म्हणणं आहे ते घेऊन मी मनोज जरांगे यांच्याकडे जाते। मनोज जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये। आपण सुद्धा ऐकलं असेल आत्ताच छगन भुजबळ हे ओबीसींच्या शिष्टमंडळाच्या बैठकीतून बाहेर आले। आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? आपण ऐकलं असेल आता त्यांनी काय सांगितलं ते? नाही मी नाही ऐकलं। माझी अगोदर बैठक सुरू होती, आता प्रेस सुरू आहे। मनोजजी, मी आपल्याला हा प्रश्न विचारते की एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं शक्य होणार नाही, तसं शक्य नाही कायद्या अंतर्गत।
मी ऐकतो आणि कळवतो ताई आपल्याला. कळवतो. सकट देणं शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हां नाही मी ऐकतो आणि सगळं कळवतो ताई. 1 मिनिट ताई. थोडी ओबीसी बैठक घेऊ. नेत्यांबरोबर जर तुम्हाला चर्चा करायला आमंत्रण दिलं तर तुम्ही जाणार का? ओबीसी नेत्यांना आमंत्रण दिलं तर तुम्ही जाणार आहे. ओबीसी नेत्यांनी तुम्हाला ओबीसी ऐकलंच नाही नेत्यांबरोबर ताई ते आमंत्रण त्यामुळे मी तुम्हाला अगोदर चर्चेला दिलं तर तुम्ही जाणार का? नाही आता ते कसं दिलंय, काय मुद्दा आहे, काय विषय आहे त्यांचा, हे मी काहीच मला डिटेलमधलं माहित नाही. मी मोगमच हो किंवा नाही कसं म्हणावं डिटेल मिळाल्याशिवाय. मी थोडी डिटेल घेतो आणि तुमच्याशी पुन्हा बोलतो. मी काय नाही बोलायला नाही म्हणत नाही. बरं, धन्यवाद आपले. परत एकदा मी लक्ष्मण हाकेंकडे येते. आपण ऐकलत आत्ता मनोज जरांगेंची अगदी प्राथमिक आणि थोडक्यातली प्रतिक्रिया होती. काय म्हणाल? माझी तयारी आहे या महाराष्ट्रामधल्या या ओबीसी रिझर्वेशन संदर्भात प्रत्येक आघाडीवरती माझी त्यांच्या जरांगे साहेबांची जरी तयारी नसली चर्चेची तरी त्यांचे सल्लागार असतील, लॉयर असतील, जज असतील किंवा अजून कोण मराठा समाजाचे नेते असतील त्यांनी माझ्याबरोबर म्हणजे आमच्याबरोबर चर्चेला यावं. कारण हा लोकशाही देश आहे. संवादातून खूप चांगला मार्ग निघू शकतो आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीनं पुढे रन होऊ शकतो. फॅक्ट अँड फॅक्च्युअलवरती बोलायला काय हरकत आहे? संविधानिक तत्वावरती, कायद्यावरती बोलायला हरकत काय आहे? माझी तयारी आहे. माझी प्रत्येक आघाडीवर बोलायला तयारी आहे. नक्कीच उद्या सुद्धा आम्ही थांबलेलो असू. 10वा दिवस आहे आपल्या उपोषणाची. आपण तब्येतीची काळजी घ्या हे तर आम्ही तुम्हाला सांगतोच आहोत. मात्र उद्या काहीतरी तोडगा निघेल हा विश्वास आम्ही सुद्धा ठेवून आहोत. आपले खूप खूप धन्यवाद. आता आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला, जिथं आजच्या बैठकीवर आपला प्रश्न होता आणि त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूया. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या शिष्टमंडळाची राज्य सरकार सोबत बैठक. आंदोलनावर तोडगा निघेल का? बघूया सोशल मीडियावरच्या काय आल्या आहेत प्रतिक्रिया. युट्यूबवरून केदार कदम, राज्य सरकारनं हाकेंना उपोषणाला बसवलं आहे. युट्यूबवरून महेश चिवटे, ही मॅच फिक्सिंग आहे. युट्यूबवरून संतोष शेटे, महाराष्ट्रात जातीमध्ये भांडण न लावता एकोपा कसा निर्माण होईल याची खबरदारी सरकारनं घेतली पाहिजे. फेसबुकवरून बाळासाहेब कोळसे, सर्व मराठा विरोधी आता एकत्र येत आहेत. हे राजकारणी लोक 60 वर्षांपासून जाती जातीत भांडणं लावून आरक्षणाची पूर्णतः वाट लावत आहेत. फेसबुकवरून दत्ता पटोळे, काही फरक पडणार नाही, सरकार मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देणार. फेसबुकवरून सुखदेव शिरसाट, 50%च्या आता मराठ्यांना ओबीसी आरक्षण हाच सरकारकडे पर्याय आहे. फेसबुकवरून प्रभाकर नांगरे, सरकारला तोडगा काढावाच लागेल. इंस्टाग्रामवरून योगेश मुळे, प्रत्येकाला सरकार आश्वासनाशिवाय काहीच देत नाही. ओबीसी संदर्भातील बैठकीनंतर मनोज जरांगेंनी स्पष्ट अशी प्रतिक्रिया जरी दिली नसली तर आजचा दिवस गाजला तो हाके विरुद्ध जरांगे यांच्यातील वाकयुद्धानं. रुग्णालयातून बाहेर पडताच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. लोकसभा निवडणुकीत मराठ्यांच्या रोषाचा झटका नक्कीच सरकारला बसलाय. त्यातच आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसीही आक्रमक झाल्यानं दुधानं तोंड पोळलेला तसं ताकही फुंकून पितो तसं राज्य सरकारी एक एक पाऊल टाकतंय. उपोषण मागे घेऊन मनोज जरांगेंनी मराठा प्रश्नी 1 महिन्याचा वेळ दिल्यानं सरकार आता ओबीसींच्या आघाडीवर लढतंय. बैठका, चर्चासत्र, मंत्र्यांच्या गाठी भेटी सुरू आहेत. एकाच वेळी मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिल्यानं राज्य सरकारची कोंडी झाली आहे. पण
प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावरून मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मनोज जरांगेंनी एबीपी माझाशी बोलताना राज्य सरकार जाणून बुजून मराठा विरुद्ध ओबीसींमध्ये जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केलाय. तसंच जर आरक्षण प्रश्नी सगळे सोयऱ्यावरून सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली तर आगामी निवडणुकीत आम्ही तुम्हाला डुबवू असा इशाराही जरांगेंनी दिलाय. ते बाजूला सरायचे, नवीन उभा करायचे आणि जातीय तेढ निर्माण झालाच पाहिजे या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आंदोलन उभा करायला लावायचे. त्यामुळं सरकारच करतंय की सरकार जाणून बुजून जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम करतंय आणि याला जबाबदार मात्र 100% सरकारच आहे. परंतु जातीय तेढ निर्माण नाही होऊ देणार मराठी, 100% नाही होऊ देणार. एखादा अर्ध पाऊल मागं पुढं सरकल, पण आमच्या गावखेड्यात आम्ही वातावरण दूषित नाही होऊ देणार. सरकारची इच्छा मी कधीच पुरी होऊ नाही देणार. सरकारमधल्या मंत्र्यांचं की ज्यांच्यात ठासून ही भरलेला आहे मराठा द्वेष दाखवू ना. आहे 2-4 महिने समोरच आहे ना, त्याला ते काड्या करणारे घरी पाठवू ना. हो, ते जर आम्हाला खड्ड्यात घालायला निघालेत आम्ही सुद्धा बुडवणार त्यांना, 100% बुडविणार त्यांना. म्हणजे किती मंत्री आहेत जे काड्या करतात? 7-8-9 जण आहेत ना, ते 7-8-9 जण आहेत. बुडविणार आम्ही त्यांना. त्यांनी काड्या केल्या नाहीत क्या मराठ्यात आणि ओबीसीत वाद निर्माण झाला पाहिजे. त्याच्यात आमचे 2-3 मराठ्याचे सुद्धा आहेत, त्यांनाच नाही म्हणत आम्ही नुसतं, आमचे बी आहेत त्याच्यात. हो, आम्ही कार्यक्रमच लावणार. जर तुम्ही आम्हाला देणार नसलात, आमच्या संग खोटं बोलणार असलात, सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीसाठी कायदेतज्ञ तुम्हीच आणले, आता तुम्हीच भाष्य करणार, अमकं होणार तमकं होणार, टिकणार नाही. ठीक आहे ना, तू नको टिकून देऊ. आम्ही आता रडत बसणारे नाहीत पहिल्यासारखे. आता सरकारच पडित असतो आम्ही, कारण त्यावेळेस आम्ही एक नव्हतो. आता आम्ही टेन्शन नाही घेत मराठा समाज. आता जेव्हा फसवीन त्याचा गेम लावतो आम्ही. हा, आता एकदा लावला आणखी लावणार आम्ही, जमून गेम लावणार. खरं तर शिष्टमंडळाबरोबर ओबीसीच्या प्रश्नावर बैठक ही 2 तास चालली. तोडगा जो काही निघाला तो खरंच काम करेल का हे उद्याच कळणार आहे. मात्र आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा आपला प्रश्न बघूया. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत बैठक, आंदोलनावर तोडगा निघेल का? एकूण 19,000 मतं यूट्यूबवर, 50-50% उत्तर मिळालंय होय आणि नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं, एकूण 60% होय म्हटलंय, 41% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं, 21% होय म्हटलंय, 79% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 32% होय म्हटलंय, 68% नाही. दोन आंदोलनं, 2 आंदोलक, मागणी एकच, पण ती परस्पर विरोधी. एकेरी भाषेचा प्रयोग असो, निवडणुकीत जातनिहाय झालेल्या बैठका असो, रस्त्यावरची आंदोलनं असो, जाळपोळीची धग लागलेला जिल्हे असो, राज्यातलं वातावरण स्थिर आणि शांत आहे असं म्हणता येणार नाही. 2 मोठे समाज एकवटले पण एकमेकांच्या विरोधात. मराठा विरुद्ध ओबीसी. आता हा सामना फक्त मराठवाड्यापुरता नाही तर याचे लोण इतर भागातही पोहोचणार असे भाकीत कालच लक्ष्मण हाकेंनी केलंय. तर 9 मंत्र्यांना हरवणार असे मनोज जरांगे म्हणाले. निवडणुका येत असतात, जात असतात, कोणी हरतं कोणी जिंकतं. महत्वाचं हे आहे की महाराष्ट्र हरायला नको. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे फक्त घोषवाक्य बनून राहायला नको. या तिघांचा वैचारिक वारसा म्हणजेच सामाजिक न्याय. जेव्हा जेव्हा एकमेकांच्या विरोधात समाज उभे राहतील तेव्हा तेव्हा त्याचा फायदा तिसराच कोणीतरी उचलून देणार हे नक्की. निवडणुका समोर आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात जनतेच्या सार्थ मागण्यांसाठी आग्रही राहा. योग्य व्यासपीठावर चर्चा करा, भांडा, पण त्या नादात काही धूर्त राजकारण्यांसाठी समाजातलं वातावरण सौहार्द गढूळ करणारे बनू नका. नाहीतर कोणाच्याच हाती शेवटी काहीच लागणार नाही.
आता बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे खुद्द शरद पवारांच्या एका वक्तव्याची। राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल लागलाय, त्यात स्ट्राईक रेटचा विचार केला तर पहिला क्रमांक येतो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा। मोजक्याच पण संघर्षमय अशा 10 जागांवर पवारांचे उमेदवार होते, त्यात 8 ठिकाणी त्यांच्या पक्षाचा विजय झालाय। अर्थात त्यामुळे पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा आणि महाविकास आघाडीचाही आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। त्यातच आज शरद पवारांनी कार्यकर्ता मेळावा घेतला। त्याच मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना शरद पवारांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं। लोकसभेला आपल्याला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमध्ये एकी राहावी यासाठी 2 पाऊल मागे घेतले, असं म्हणत शरद पवारांनी अनेकांना विचारात टाकलं। खरं तर लोकसभेच्या जागा वाटपापासून निकालापर्यंत शरद पवारांनी असं वक्तव्य एकदाही केलं नाही, त्यामुळे त्यांनी साधलेल्या टायमिंगची चर्चा होणं गरजेचं आहे। राज्यात विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरलेत, अशा वेळी सगळ्याच्या आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय। महायुती असो की महाविकास आघाडी, दोन्ही आघाडीतील मित्रपक्षांनी जागा वाटपांवरून दावेदारीही सुरू केली आहे। शरद पवारांच्या पक्षांच्या नेत्यांनीही 100 जागांची मागणी केली आहे। खुद्द शरद पवार मात्र या सगळ्या चर्चांपासून दूर राहिले, पण आजच्या वक्तव्यानं त्यांनी आपलं यश आणि विधानसभेसाठीच्या जागांची मागणी एका ओळीत स्पष्ट केली आहे। त्यांच्या याच सूचक वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीतून लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या। शरद पवारांचं वक्तव्य विधानसभेला जास्त जागांसाठी ही पॉवर टॅक्टिक वाटते का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। शरद पवारांनी जे कार्यकर्त्यांना सांगितलं तीच री आता कार्यकर्त्यांनी ओढण्यास सुरुवात केली आहे। शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आधीच विधानसभेच्या जागांवरून आघाडीमध्ये चढाओढ सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही महाविकास आघाडीत चांगल्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। पाहूयात। आपण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ही निवडणूक जिंकण्याकरता किंबहुना भाजपला पराभूत करण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने सामंजस्याची भूमिका घेतली। खरं वास्तविक पाहता याच्या अगोदर 23 जागा या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीने लढल्या होत्या। फक्त इंडिया अलायन्स तुटू नये आणि महाविकास आघाडीचं या संदर्भामध्ये बेबनाव होऊ नये म्हणून फक्त 10 जागेच्या संदर्भामध्ये तयारी ही आदरणीय पवारसाहेबांनी दाखवली, पण ती लोकसभा आणि देशाची निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवून केलेलं होतं। विधानसभा निवडणूक लढवत असताना याच्यामध्ये आघाडी तुटणार नाही किंवा इंडिया फ्रंटमध्ये कुठे बेबनाव होणार नाही याची काळजी नक्की घेतली जाईल। पण आम्ही लोकसभेला जे मोठं मन दाखवलं होतं त्या संदर्भामध्ये आता सगळ्यामध्ये विधानसभेला या संदर्भामध्ये कुठेही कमी जागा घेण्याची भूमिका राहणार नाही ही याच्यामध्ये स्पष्टता आहे। आजच्या भागातील महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या प्रश्नाकडे जाऊया। त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। परत एकदा आजचा प्रश्न सांगते, महाविकास आघाडीतून लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या। शरद पवारांचं वक्तव्य विधानसभेला जास्त जागांसाठी ही पॉवर टॅक्टिक वाटते का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात। एक्स वरून राम, सर्वच पक्षात जागांसाठी निश्चितच चढाओढ होणार। शरद पवारांनी 100, काँग्रेसने 100 आणि ठाकरेंनी 88 जागा लढाव्या। एक्स वरून विजय सातपुते, लोकसभेला मिळालेल्या यशानं हुरळून जाऊन विधानसभा जागा वाटप वाद घालत बसले तर मवियाचं नुकसान होईल। यूट्यूब वरून संतोष शेटे, लोकसभेत जागा वाटपात कमी जागा घेऊन विधानसभेत जास्त जागा लढवण्याची यशस्वी रणनीती शरद पवार नक्की वापरणार।
फेसबुकवरून बालाजी घाडगे, मवियाला जास्तच जागा मिळाल्यात, मराठा समाजाच्या नाराजीचा फायदा चुकून झालाय. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. मवियातून लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, शरद पवारांचं वक्तव्य. विधानसभेला जास्त जागांसाठी पॉवर टॅक्टिक वाटते का? एकूण 25,000 मतं युट्यूबवर. 87% होय म्हटलंय, 13% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. चौऱ्याऐंशी 84% होय म्हटलंय, 16% नाही. फेसबुकवर 65% होय म्हटलंय, 35% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 71% होय म्हटलंय, 29% नाही. शरद पवार जेव्हा एखादं वाक्य बोलतात, एखादी प्रतिक्रिया देतात, तेव्हा ज्याला जसा हवा तसा अर्थ काढता येतो हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आणि अशा प्रत्येक अर्थांना डिनाय करण्याचा म्हणजे डिनायबिलिटीचा हक्क ते राखून ठेवतात हे सुद्धा आपण पाहिलंय. लोकसभेत 13-14 जागा जिंकत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ झाला. 9 जागा जिंकत उद्धव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आले, तर 8 जागा जिंकत पवारांचा पक्ष 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण कितीही पवारांच्या स्ट्राईक रेटची तारीफ केली तरी जास्त जागा तर काँग्रेसकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच आकडेवारी विधानसभेत जागा वाटपासाठी काँग्रेस वापरेल अशी चिन्ह आहेत. किंबहुना पवारांना या गोष्टीचा अंदाज आहे. त्यामुळेच लोकसभेला 2 पावलं मागे घेतली, पण विधानसभेला घेऊच असं नाही, हा इशारा पवारांनी कमी शब्दात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला दिला आहे. देशात आणि राज्यात आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस हा इशारा किती गांभीर्यानं घेते यावर मवियाची जागांची बोलणी अवलंबून असतील. 0 आवरमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.